दुपारचे वाजले होते 5 आणि रोहननं असं छान टरबूज खाल्ले. त्याला खूप भूक लागली होती. त्याने त्याच्या पप्पाला असं छान कट करून मागितलं. मग टरबूज वगैरे खाणं झालं. मी पण खाल्लं आणि मग त्यानंतर सचिननं असं छान फणस आणलेलं होतं. मी फणसमध्ये हळद, तेल आणि थोडी अशी तेजपान वगैरे टाकून आणि थोडी कलमी टाकली होती याच्यामध्ये, बस झालं. आणि थोडंसं तेल वगैरे घालून याला कुकरला एक शिट्टी होऊ दिली. आणि असं माझा मसाल्याचं पूर्ण पेस्ट झालेला आहे. मसाला म्हणजे फक्त लसण, जिरं, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला आणि धनिया पावडर, बस झालं एवढंच. आणि याच्यामध्येच मी छान फोडणी घातली आणि कोथिंबीरनी भाजी पूर्ण कंप्लीट केली. आणि खरंच खायला भाजी एवढी सुंदर झाली होती ना की मी सांगू नाही शकत. सचिननं सुद्धा तारीफ केली की शीतल आज खरंच फणसची भाजी खूप. मी पण हे फणसची भाजी नक्की करून बघा. स्वयंपाक मांडलेला होता, दक्ष ट्युशनवरून येते म्हणून. आणि 6:30ला दिवा अगरबत्ती करून घेतली आणि त्यानंतर लागली पोळ्या करायला. कारण की मुलं ट्युशनवरून लवकर येतात, तर त्यासाठी मुलांसाठी लवकर मला स्वयंपाक करावा लागते. तर मी 5:30 पावणे 6लाच बसली होती स्वयंपाक करायला. आणि त्यानंतर पूर्ण माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी असं पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते. कपड्याने पण पुसते, पण जास्त करून मी असं पाण्यानेच पटकन क्लिअर करून घेते. कारण की पूर्ण जे काही आपलं कणकीचं वगैरे पीठ असते ते पूर्ण निघून जाते. आणि फायनली माझी झाली छान पोळ्या आणि अशी छान माझी भाजी फणसची. तर हे बघा, दिसायला एवढी सुंदर दिसत आहे ना. तर खाला तर खरंच खूप सुंदर झालेली होती. आणि भात पण माझा झालेला होता. तर मी असं पूर्ण पुसून आणि धुवून छान असं कंप्लीट केलं. आणि भांडेसुद्धा असे घासून घेतले. आज माझ्या घरी छान असे टोमॅटो आणले आणि बघा हे किती लाल लाल कंच टोमॅटो आहे. तर मी आल्यानंतर अशी धुवून टाकते आणि मिरचीला सुद्धा धुवून वाळवून त्यानंतर मी अशी मिरचीचे डेट काढून ठेवते की ज्याच्यानुसार ते म्हणजे लवकर खराब होत नाही. तर मला अशी नेहमीच सवय आहे. आणि खरंच मिरची खराब होत नाही, कारण की डेट आपण जर काढून ठेवले ना तर फार उशिरा एखादी मिरची जर खराब झाली तर झाली. मग त्यानंतर भरपूर टाईम मला बाकी होता जेवण करायला आम्हाला. तर मी म्हटलं चला थोडं बेडमधलं थोडी साफसफाई करून घेते. तर पूर्ण थोडं असं अस्तव्यस्त झालेलं होतं. मग थोडं असं बरोबर त्याच्या आपापल्या जागेवर पूर्ण ठेवून दिलं, कारण की माझे स्वेटर वगैरे होते तर सर्व व्यवस्थित ठेवले. मग त्यानंतर घेतलं छान असं जेवण करायला. तर खरंच भाजी खूप टेस्टी झाली होती आणि तुम्ही पण जेवण करायला या. आणि त्यानंतर बाहेर येऊन अशी बसलेली होती मी आणि मुलं असे खेळत होते. तर मुलं मोबाईलपासून मी थोडं आता मुलांना खरंच पर्सनली दूर ठेवते आणि त्यांना बॅट बॉल हे ते वगैरे खेळायला देते. आणि मी पण त्यांच्याकडे लक्ष देते, कारण की चोरांचं थोडं प्रकरण थोडं जास्त आहे. तर माझ्या एरियामध्ये पूर्ण रोड सुरूच असते, तर त्यानुसार मला तेवढी काही भीती नाही आहे. पण तरी मी थोडीशी अशी बाहेर येऊन बसली जेव्हा मुलं बॅटबॉल खेळत होते. तर बॅटबॉल खेळणं झालं तर मग एकाची पहिलं दक्षची बारी, मग रुहानची बारी आणि मग धवलची बारी झाली होती. की त्यांना थोडं टाईमपास म्हणून त्याचे पप्पा त्यांना इकडे तिकडे गाडीने घेऊन जात होते. ते म्हणाले की आम्हाला गाडी चालवता येते, आम्हाला गाडी चालवता येते. तर अशीच त्यांची गडबड सुरू होती. तर आजचा ब्लॉग मी इथेच खतम करते.